हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑसिलेशन हा चॅप्टर पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन चॅप्टर सुरू करतो आहे. चॅप्टर नंबर 12, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यासाठी आपण बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? एनर्जी क्रिएट पण करता येत नाही, डिस्ट्रॉय पण करता येत नाही. आपल्याला फक्त काय एका फॉर्ममधली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येते. या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे. एका फॉर्ममधली एनर्जी आपल्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची आहे. बरोबर. आता कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची आहे? तर कुठल्या इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची आहे. कुठल्या फॉर्ममध्ये? इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये. चॅप्टरला सुरुवात करण्याच्या आधी काही बेसिक्स आपण जे की या चॅप्टरमध्ये लागणार आहेत ते समजून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे काय? तर मॅग्नेटिक फ्लक्स. कुठला? मॅग्नेटिक फ्लक्स. आपण 11thला इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स पाहिलेली आहे. जर इलेक्ट्रिक चार्जेस असतील तर त्या चार्जेसच्या भोवती एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते, हे पण पाहिलेलं आहे. म्हणजे काय? चार्जेसच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते. आणि दुसरं की चार्जेस जर मूव्हिंग असतील, चार्जेस काय मूव्हिंग असतील तर त्या मोशनमुळे काय होईल? त्या भोवती मॅग्नेटिक फील्ड पण काय होते? प्रोड्यूस होते. बरोबर, हे आपण पाहिलेलं आहे. मग इलेक्ट्रिक फ्लक्स आपण पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द एरिया. आता त्याच वेमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? द टोटल लाईन ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. आता याचा अर्थ काय? समजा आपण या मॅग्नेटिक लाईन्स कन्सिडर केल्या. मॅग्नेटिक फोर्स ऑफ लाईन्स बी. बरोबर, हे आपण कन्सिडर केलं. आणि इथे आपण सरफेस ठेवला. समजा आपण एक काय ठेवलं? इथं सरफेस ठेवला. आणि काय? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत. आता या सरफेसमधनं किती लाईन्स पास होत आहेत? 1, 2, 3 अँड 4. या लाईन्स काय होतील? या सरफेसमधून पास होतील नॉर्मली. म्हणजे ते काय झालं? टोटल लाईन ऑफ फोर्सेस पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स. तो आपण फायने डिनोट करतो. आणि काही ठिकाणी तो फाय बीनी पण डिनोट केलेला आहे मॅग्नेटिक फ्लक्ससाठी. फाय म्हणजे फ्लक्स आहे, फाय बी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. फक्त फाय जरी यूज केलं तरी चालेल. मॅग्नेटिक फ्लक्स. टोटल लाईन ऑफ फोर्सेस पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इज नोन ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स. हे झालं मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे त्या सरफेसमधनं किती फील्ड लाईन्स पास होत आहेत नॉर्मली, त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स. इथेपर्यंत झालं. आता त्याचाच एक अजून फॉर्म्युला आहे फायचा फॉर्म्युला आहे बी बार डॉट ए बार. टोटल लाईन ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू द गिवन एरिया. बी बार डॉट ए बार. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ए म्हणजे गिवन एरिया. हा वेक्टर फॉर्म आहे, डॉट प्रोडक्ट. याला आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये पण शकतो, बी ए कॉस थिटा. बी ए कॉस थिटा. हा थिटा काय असेल मग? अँगल बिटवीन बी बार अँड ए बार. बी आणि ए मधला अँगल. आता आपण थिटा पण समजून घेऊ कशा वेमध्ये असेल. समजा आपण जर एक्झाम्पल घेतला, हा सरफेस आहे. या सरफेसमधून ही जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असतील, या काय आहेत? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. तर हा सरफेस, याचा एरिया वेक्टर कुठल्या डायरेक्शनला असेल? या डायरेक्शनला. हा एरिया वेक्टर आहे. या डायरेक्शनला काय असेल? एरिया वेक्टर. आणि त्या डायरेक्शनला काय आहेत? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. म्हणजे ही फील्ड लाईन या एरियामधून पास होती. एरिया वेक्टर सेम आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण सेम. म्हणजे काय? सेम ही कंडिशन येईल. हा एरिया वेक्टर म्हणजे काय? समजा हा एरिया आहे आणि हा काय झाला? एरिया वेक्टर. आणि ही काय झाली? मॅग्नेटिक फील्ड. दोघांची डायरेक्शन सेम आहे. बीची पण डायरेक्शन सेम आहे आणि याची पण डायरेक्शन सेम आहे. दोघांची डायरेक्शन जर सेम असेल तर थिटा काय येतो? 0, कारण दोन्ही काय पॅरलल आहेत. कॉस 0 काय असतो? 1. म्हणजे काय असेल? फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए. त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल? मॅक्सिमम असेल. मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल? तर मॅक्सिमम असेल. इथंपर्यंत कळालं. आता दुसरी कंडिशन, जर समजा एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर असतील, म्हणजे समजा हा वेक्टर, बरोबर, सॉरी हा काय सरफेस आहे आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही आहे अपवर्ड. आणि आपला एरिया वेक्टर कुठल्या डायरेक्शनला आहे? या डायरेक्शनला. या डायरेक्शनला काय? एरिया वेक्टर. मग ह्या ज्या अपवर्ड फील्ड लाईन्स आहेत त्या या सरफेसमधून पास होतील का? नाही होणार. या सरफेसमधून पास होणार नाहीत. म्हणजे काय?
समजा ही कंडिशन, हा काय झाला एरिया वेक्टर आणि ही काय झाली डायरेक्शन ऑफ बी. हा सरफेस मॅग्नेटिक फील्ड, या सरफेसमधून या लाईन्स पास होणार नाहीत. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय झाली 90 डिग्री, कॉस 90 0, त्यावेळेस फाय काय असेल तर 0, मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल 0. इथंपर्यंत कळालं. मॅग्नेटिक फ्लक्स, टोटल लाईन ऑफ फोर्सेस पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इज नोन ॲज द मॅग्नेटिक फ्लक्स. इथंपर्यंत कळालं मॅग्नेटिक फ्लक्स. तर नेक्स्ट काय, आपण जर या सरफेसची कॉईल कन्सिडर केली. आता कॉईल हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे. एक क्लोज लूप आहे की ज्यातून करंट पास करतो किंवा क्लोज एखादं लूप आहे, ही समजा कॉईल आहे. एक काय कंडक्टरची आपण कॉईल बनवलेली आहे, रिंग बनवलेली आहे, सगळ्यात सोपं म्हणजे काय रिंग. याच्यामधून तुम्ही मॅग्नेटिक फील्ड पास केली. बरोबर. या कॉईलमधनं म्हणजे सरफेसमधून किती पास होतात 1 2 अँड 3 फील्ड लाईन्स पास होत आहेत. म्हणजे काय झाला तो फाय झाला मॅग्नेटिक फ्लक्स. हे झालं एका लूपच्या बाबतीमध्ये. जर आपण कॉईल कन्सिडर केली या वेमध्ये, अशी कॉईल असेल समजा, नंबर ऑफ लूप्स, इथून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होत आहेत. बरोबर. इथं काय फॉर्म्युला आला होता, फाय इज इक्वल्स टू बी बार डॉट ए बार, म्हणजे बी मॅग्नेटिक फील्ड आणि ए म्हणजे हा एरिया. या केसमध्ये काय येईल तर फर्स्ट लूपसाठी काय येईल फाय बी डॉट ए. बरोबर. आता त्याच्यामध्ये एरिया वेक्टर पण याच डायरेक्शनला आहे, एरिया वेक्टर पण याच डायरेक्शनला आहे आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पण सेम डायरेक्शनला. म्हणजे इथं काय यूज करतो आपण बी ए, काय यूज करतो बी ए. आलं. तसंच सेम दुसऱ्या लूपसाठी पण काय असेल बी ए, काय असेल बी ए. तसे एन नंबर ऑफ लूप्स आहेत, इथं 1 2 3 अँड 4 आहेत. म्हणजे 4 टाइम्स काय झालं बी डॉट ए. बरोबर. किंवा बी इंटू ए झालं. त्याच वेळेमध्ये फ्लक्स काय असेल मग एन ए बी. एन म्हणजे काय नंबर ऑफ लूप्स आणि बी ए किंवा ए बी काय असेल तर फ्लक्स. बरोबर. फ्लक्स असोसिएटेड विथ द सिंगल लूप, एका लूपसाठीचा हा फ्लक्स आहे. तसे नंबर ऑफ लूप्स जर असतील तर काय होईल एन ए बी. हे काय ज्यावेळी दोघांची डायरेक्शन सेम असेल. याच केसमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्सची डायरेक्शन वेगळी असेल, जे काय समजा हा कॉईल, यामध्ये अशा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत या. बरोबर. या मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन आहे. पण एरिया वेक्टर काय असणार आहे याच डायरेक्शनला असेल, हा एरिया वेक्टर आहे. आणि ही डायरेक्शन कशाची आहे बीची. हा अँगल काय असेल थीटा. बरोबर. त्यावेळेस काय फॉर्म्युला येईल फाय इज इक्वल्स टू एन ए बी कॉस थीटा. एन ए बी कॉस थीटा. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स किंवा नंबर ऑफ लूप्स, ए एरिया वेक्टर किंवा एरिया, बी मॅग्नेटिक फील्ड आणि कॉस थीटा म्हणजे अँगल बिटवीन ए अँड बी. कळालं इथंपर्यंत. हे झालं मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कधी चेंज होईल, एक तर नंबर ऑफ लूप्स चेंज केले तरी पण चेंज होईल. एरिया या लूपचा एरिया किंवा सरफेसचा एरिया जरी चेंज केला तरी पण चेंज होईल. आणि हा थीटा जरी चेंज केला तरी पण काय होईल फाय चेंज होईल. म्हणजे 3 कंडिशन्सवरती फाय डिपेंड आहे. हे काय झालं मॅग्नेटिक फ्लक्स झालं. इथंपर्यंत कळालं. आता आपण या चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट स्टार्ट करू. कुठला पॉईंट फॅराडेज एक्सपेरिमेंट. फॅराडेज एक्सपेरिमेंट. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं आणि काय कन्क्लुजन आलं त्याच्यावरून ते आपण स्टडी करू. मग त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय स्टडी करतोय, व्हॉट म्हणजे काय केलं आणि काय झालं किंवा ते कशामुळे झालं, व्हाय, व्हॉट हॅपनिंग अँड व्हाय इट इज हॅपनिंग. म्हणजे काय होतं आणि कशामुळे होतं आहे ते आपण स्टडी करू. सुरुवातीला नक्की एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं आणि ते कशामुळे झालं. त्यासाठी काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ सिंगल लूप, कन्सिडर अ कॉईल, कंडक्टर, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दिस इज अ क्लोज्ड सर्किट, हे क्लोज सर्किट आहे. दिस इज गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर काय, विच शोज डिफ्लेक्शन वेन करंट इज पासिंग थ्रू द सर्किट. सर्किटमधून करंट जर पास होत असेल तर गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. त्यासाठी तर काय कनेक्ट केलेलं आहे गॅल्व्हनोमीटर. अँड 1 बार मॅग्नेट. दिस इज नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. त्यासाठी आपल्याला बार मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज पण माहिती पाहिजेत. बार मॅग्नेटमधून फील्ड लाईन्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून येतील, नॉर्थ पोलकडून बाहेर पडतील. नॉर्थ पोलकडून बाहेर पडतील.
आणि साऊथ पोलमध्ये काय होतील, एंटर होतील. म्हणजे आपण ही अशी डायग्राम पाहिली असेल बघा, बरोबर. आणि इनसाइड द मॅग्नेट दिस फील्ड लाईन्स आर फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. म्हणजे नॉर्थपासून त्या फील्ड लाईन्स बाहेर पडत आहेत, साऊथमध्ये एंटर करतायत. आणि इनसाइड द मॅग्नेट इट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द साऊथ टू नॉर्थ. हे आपण बार मॅग्नेट कन्सिडर केलं. आता एक्सपेरिमेंट काय केला, ही कॉईल स्टेशनरी आहे किंवा सर्किट जे आहे क्लोज सर्किट ते काय स्टेशनरी आहे. फर्स्ट दिस मॅग्नेट मूव्हिंग टूवर्ड्स द कॉईल. आपण हे मॅग्नेट पुढं मूव्ह करतोय. काय करतोय, मॅग्नेट पुढं मूव्ह करतोय. त्यामुळं काय होतील, या फील्ड लाईन्स यामधून काय होतील, पास होतील. बरोबर. ज्यावेळेस मॅग्नेट आपण टूवर्ड्स मूव्ह केलं, काय व्हॉट, मॅग्नेट मूव्ह टूवर्ड्स. मॅग्नेट काय केलं आपण, मूव्ह टूवर्ड्स. ॲट दिस टाइम गॅलोनोमीटर शोज डिफ्लेक्शन. फर्स्ट काय, वेन मॅग्नेट मूव्स टूवर्ड्स, मॅग्नेट मूव्ह टूवर्ड्स, मॅग्नेट मूव्ह टूवर्ड्स, काय हॅपन होतंय, गॅलोनोमीटर शोज डिफ्लेक्शन. गॅलोनोमीटर शोज डिफ्लेक्शन. आता गॅलोनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन येत आहे म्हणजे काय, करंट या कॉईलमधून किंवा सर्किटमधून फ्लो होतोय. मग काय होतंय, करंट इज फ्लोईंग थ्रू द सर्किट. म्हणजे आय नॉट इक्वल टू 0 लिहू आपण फक्त. आता या सर्किटमधून काहीतरी करंट फ्लो होतोय, ज्याची की डायरेक्शन आपण काय म्हणू, पॉझिटिव्ह. डायरेक्शन ऑफ करंट इज पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह का घेतलं, तर कुठल्या तरी एका डायरेक्शनला करंट फ्लो होतोय म्हणून आपण कन्सिडर केलं की ती डायरेक्शन काय, पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. करंट काय होतंय, फ्लो होतोय. हे फर्स्ट ऑब्झर्वेशन झालं. आता व्हाय इट इज हॅपनिंग, का झालं असेल हे, तर आपण ज्यावेळेस मॅग्नेट पुढं मूव्ह करतोय त्यावेळेस काय होतील, सुरुवातीला काय होतील, 3 फील्ड लाईन्स या एरियामधून पास होतील. बरोबर. म्हणजे फ्लक्स काय झाला, चेंज झाला. मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला, चेंज झाला. अजून पुढं मूव्ह केलं तर अजून काय होतील, या पण लाईन्स याच्यामधून काय होतील, पास होतील. बरोबर. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय झाल्या, इन्क्रीज झाल्या. म्हणजे फ्लक्स पण काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर. फ्लक्स चेंज झाल्यामुळं काय झालं, इथं करंट इंड्यूस झाला, करंट तयार झाला किंवा करंट या सर्किटमधनं काय झाला, फ्लो झाला. कशामुळे झाला, ड्यू टू चेंजिंग द फ्लक्स. कशामुळे झाला, व्हाय, ड्यू टू चेंजिंग द फ्लक्स. म्हणजे फ्लक्स काय होत होता, चेंज होत होता म्हणून करंट काय झाला, प्रोड्यूस झाला. बरोबर. करंट या सर्किटमधनं फ्लो झाला. हे झालं फर्स्ट ऑब्झर्वेशन. आता सेकंड काय केलं, इथं थोडंसं पुढं मूव्ह केल्यानंतर मॅग्नेट काय केला आपण, स्टेशनरी केला. मॅग्नेट काय केला, स्टेशनरी. तर स्टेशनरी केल्यानंतर गॅलोनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसलेलं नाही. गॅलोनोमीटर डज नॉट शोज द डिफ्लेक्शन किंवा मॅग्नेट इज स्टेशनरी. ज्यावेळेस मॅग्नेट स्टेशनरी आहे, गॅलोनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. गॅलोनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शन दिसत नाही. मग ते कशामुळे असेल, तर ज्यावेळेस स्टेशनरी असेल, काय झाला, मॅग्नेट स्टेशनरी, मग याच्यामधून किती फील्ड लाईन्स पास होत आहेत, सपोज 5 फील्ड लाईन्स पास होत आहेत. मग त्या स्टेशनरी जर मॅग्नेट असेल तर त्या फील्ड लाईन्स इन्क्रीज किंवा डिक्रीज होतील का, नाहीत होणार. मग त्यामुळं त्यातून जो फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स, तो काय असेल तर कॉन्स्टंट असेल. मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल, कॉन्स्टंट. मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट आहे, सर्किटमध्ये करंट नाही. गॅलोनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. ज्यावेळेस मॅग्नेट स्टेशनरी असेल त्यावेळेस डिफ्लेक्शन दिसणार नाही. आता नेक्स्ट ऑब्झर्वेशन, तिथून मॅग्नेट परत आपण काय केलं, अवे मूव्ह केलं. म्हणजे आउटसाईडला काय केलं, मूव्ह केलं, अवे मूव्ह केलं. आता सुरुवातीला ज्या फील्ड लाईन्स होत्या पास होणाऱ्या, जसं मॅग्नेट अवे मूव्ह होईल त्यावेळेस फील्ड लाईन्स काय होतील, या एरियामधून पास होणाऱ्या फील्ड लाईन्स काय होतील, कमी होतील. बरोबर. म्हणजेच की मॅग्नेटिक फ्लक्स परत चेंज होतोय, परत काय होतोय, चेंज होतोय. त्यावेळेस गॅलोनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतंय. मॅग्नेट मूव्ज अवे, गॅलोनोमीटर शोज डिफ्लेक्शन. गॅलोनोमीटर शोज डिफ्लेक्शन. पण काय होईल, सुरुवातीला जो आपल्याला करंट दिसला होता त्या करंटच्या अपोजिट डायरेक्शनला करंट काय होईल, आता फ्लो होईल. सुरुवातीला आपण काय कन्सिडर केलं होतं, पॉझिटिव्ह. टूवर्ड्स ज्यावेळेस मोशन होतं त्यावेळेस काय दाखवलं आपण, पॉझिटिव्ह करंट आहे. तर ज्यावेळेस अवे मोशन असेल त्यावेळेस काय असेल तर निगेटिव्ह करंट. बरोबर. हे काय केलं, निगेटिव्ह करंट. म्हणजे ज्यावेळेस टूवर्ड्स मोशन आहे त्यावेळेस पण डिफ्लेक्शन दिसतंय,
अवे मोशन आहे त्यावेळेस पण डिफ्लेक्शन दिसतंय, फक्त करंटची डायरेक्शन काय होती चेंज होते. आणि ज्यावेळेस मॅग्नेट स्टेशनरी आहे त्यावेळेस डिफ्लेक्शन दिसत नाही, कारण की फाय काय असेल तर कॉन्स्टंट. इथं पण फाय काय होतोय चेंज होतोय, कारण की मॅग्नेट अवे मूव्ह होतंय, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स काय होते चेंज. या पूर्ण एक्सपेरिमेंट आपण काय कन्क्लूड केलं, तर ज्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होते, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होते त्यावेळेस करंट प्रोड्यूस होतो किंवा करंट इंड्यूस होतो आहे. आणि ज्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट आहे त्यावेळेस काय तर करंट झिरो आहे, म्हणजे काय करंट प्रोड्यूस होत नाही. म्हणजे काय, जर मॅग्नेट किंवा कॉईल, जरा मॅग्नेट समजा स्टेशनरी, आता आपण इथं स्टेशनरी म्हटलेलं आहे मग नो डिफ्लेक्शन म्हटलं आहे, पण मॅग्नेट सपोज स्टेशनरी आहे आणि तुम्ही या सर्किटलाच पुढं मूव्ह करताय तरी पण फील्ड लाईन्स काय होणार आहेत इन्क्रीज होणार आहेत, त्यावेळेस पण आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसेल, कारण की मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय चेंज होतोय. म्हणजे असं काही नाही की फक्त मॅग्नेटच पुढं मूव्ह झाला पाहिजे, मॅग्नेट किंवा सर्किट किंवा कॉईल दोघांचं जर रिलेटिव्ह मोशन असेल, दोघांपैकी एकांचं जरी, तरी पण आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसेल. बरोबर. मग गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन केव्हा दिसेल, करंट फ्लो झाल्यानंतर. आणि करंट केव्हा फ्लो होईल, ज्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल चेंज होईल, म्हणजे या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज झाल्या पाहिजेत किंवा डिक्रीज झाल्या पाहिजेत त्यावेळेस तर करंट दिसतोय आपल्याला. पण स्टेशनरी मॅग्नेट असेल तर करंट दिसणार नाही. ज्यावेळेस फाय कॉन्स्टंट असेल, म्हणजे समजा इथून आता 5 लाईन्स पास होत आहेत, 1 2 3 4 लाईन्स पास होत आहेत. बरोबर. मॅग्नेट स्टेशनरी आहे म्हणजे फ्लक्स चेंज होत नाही, तर गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. इथंपर्यंत कळालं. दिस इज द फॅरेडेज एक्सपेरिमेंट, व्हॉट हॅपनिंग अँड व्हाय इट इज हॅपनिंग. आता त्याच्यावरून काय काय कन्क्लुजन आले, वेन मॅग्नेट मूव्ह टुवर्ड्स देन गॅल्व्हनोमीटर शोज डिफ्लेक्शन अँड करंट इज इंड्यूस्ड इन द सर्किट. बरोबर. वेन मॅग्नेट इज स्टेशनरी then galvanometer does not shows the deflection, then current induced is 0. And third, when magnet moves away from the circuit, then current is flowing through the circuit but in opposite direction, opposite to the first one. त्याला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हटलेलं आहे, ते आपण कन्सिडर केलेलं आहे. आता ॲक्च्युअल डायरेक्शन काय असेल त्याचा एक पुढं अजून लॉ आहे, तो आपण पुढं पाहायचा आहे. तात्पुरतं जी सुरुवातीला डायरेक्शन होती टुवर्ड्स जाताना, तर अवे जाताना काय होईल त्या डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनला करंट फ्लो होईल. दिस इज द फॅरेडेज एक्सपेरिमेंट. आता बुक्समध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत ते आपण समजून घेऊया. हेच पॉईंट्स आहेत ते, फक्त आपण एकदा स्टडी करू त्याचा. इथंपर्यंत कळालं. पहिला पॉईंट आहे त्यातला, वेन मॅग्नेट मूव्ह टुवर्ड्स द सर्किट, वेन मॅग्नेट मूव्ह टुवर्ड्स द क्लोज्ड सर्किट देन करंट इज इंड्यूस्ड, करंट इज प्रोड्यूस्ड. दिस करंट इज कॉल्ड ॲज द इंड्यूस्ड करंट. त्या करंटला आपण काय म्हणतो इंड्यूस्ड करंट. नाव सेकंड पॉईंट, वेन magnet moves away from the circuit, magnet moves away from the circuit, then again current is produced. ज्यावेळेस टुवर्ड्स होतं त्यावेळेस पण करंट प्रोड्यूस होत होता, आता ज्यावेळेस अवे जाईल त्यावेळेस पण करंट प्रोड्यूस होईल, बट इन अपोजिट डायरेक्शन, बट इन अपोजिट डायरेक्शन. झाला सेकंड पॉईंट. नेक्स्ट थर्ड पॉईंट, इन्स्टेड ऑफ मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेट मूव्ह करण्याऐवजी जर आपण सर्किट मूव्ह केलं, सर्किट मूव्ह टुवर्ड्स ऑर अवे, देन अल्सो करंट इज प्रोड्यूस्ड, त्यावेळी पण करंट काय होईल प्रोड्यूस होईल. म्हणजे असं नाही की फक्त मॅग्नेटच मूव्ह केलं पाहिजे, मॅग्नेट किंवा सर्किट दोन्ही मूव्ह केलं तरी पण चालेल, फक्त मेन रिझन हे काय पाहिजे आपल्याला की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे. हा झाला थर्ड पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आहे द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट. आता मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट म्हणजे किती करंट प्रोड्यूस होईल. मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट इज डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह स्पीड ऑफ मॅग्नेट ऑर अ सर्किट. म्हणजे त्या मॅग्नेटची स्पीड किती आहे, म्हणजे किती फास्ट मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो आहे. समजा आपण फास्ट मॅग्नेट मूव्ह केला तर नंबर ऑफ फील्ड लाईन्स ज्या पास होणार त्या फास्ट अजून इन्क्रीज होतील, म्हणजे काय करंटचं मॅग्निट्यूड पण काय होईल इन्क्रीज होईल. मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट इज डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह स्पीड ऑफ द मॅग्नेट ऑर द सर्किट. त्याच्यावर किती करंट प्रोड्यूस होईल हे डिपेंड आहे. इथंपर्यंत कळालं. हे झालं फॅरेडेज एक्सपेरिमेंट, फॅरेडेज एक्सपेरिमेंट. आता या पूर्ण एक्सपेरिमेंटवरून त्यांनी 2 लॉज स्टेट केलेले आहेत, फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ. त्याचे स्टेटमेंट आपण आता पाहूया. आता पहिलं तर आपण ऑलरेडी ऑब्झर्वेशन पाहिलेलं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर करंट इंड्यूस्ड होतो. बरोबर. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर करंट इंड्यूस्ड होतो, हे पाहिलेलं आहे. तोच आहे फॅरेडेजचा फर्स्ट लॉ,
तोच काय फॅरेडेजचा फर्स्ट लॉ आहे. आता काय फर्स्ट लॉ आहे, व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स then current is induced in the circuit, then current is induced in the circuit. हा काय फॅरेडेज फर्स्ट लॉ. मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल तर करंट काय होतो, इंड्यूस्ड होतो. याला काय म्हणतो फॅरेडेज फर्स्ट लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ काय स्टेट करतोय, व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द सर्किट, व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द सर्किट, then an induced current is produced in the circuit, then induced current produced in the circuit. ज्यावेळेस त्या सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल त्यावेळेस करंट काय होईल, प्रोड्यूस होईल, इंड्यूस्ड होईल. त्याला काय म्हणतो आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ. आता हा जो इंड्यूस्ड करंट म्हटलेला आहे तिथं अजून एक वर्ड वापरलेला आहे, करंट ऐवजी EMF. करंट ऐवजी काय वापरलेला आहे, इंड्यूस्ड EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा अर्थ काय, वर्क डन टू कंप्लीट द वन रोटेशन बाय द चार्जेस. जे की चार्जेस आहेत, फ्री चार्जेस मूव्ह झाल्यानंतर करंट फ्लो होतो. मग त्यांना एक कंप्लीट सर्कल किंवा एक कंप्लीट करण्यासाठी, रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जे वर्क डन करावं लागेल त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे काय, त्या चार्जेसला एक पूर्ण राऊंड कंप्लीट करण्यासाठी लागणारा वर्क डन म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ज्यालाच आपण काय म्हणतो, करंट प्रोड्यूस झाला, ज्यालाच आपण काय म्हणतो, करंट प्रोड्यूस झाला. व्हेनेवर देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन अ क्लोज्ड सर्किट अँड EMF इज इंड्यूस्ड, EMF इज इंड्यूस्ड, EMF काय होईल, प्रोड्यूस होईल. दिस इज द स्टेटमेंट ऑफ फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज फर्स्ट लॉ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बरोबर. आता यामध्ये कुठल्या एनर्जीचं कन्वर्जन कुठल्या एनर्जीमध्ये झालेलं आहे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे, कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अदर फॉर्म. आता कोणत्या एनर्जीचं कन्वर्जन झालेलं आहे, तर आपण मॅग्नेटला पुढं मूव्ह केलेलं आहे. बरोबर. आता तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या सर्किटमधनं पास होत आहेत म्हणून करंट काय होतोय, प्रोड्यूस होतोय. पण त्या फील्ड लाईन्स आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज करायचं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. मग ते चेंज करण्यासाठी आपण मॅग्नेटला पुढं मूव्ह करतोय, मॅग्नेटला काय करतोय, पुढं मूव्ह करतोय. म्हणजे कुठली एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. आणि ते पुढं मूव्ह केल्यामुळे सर्किटमध्ये काय फ्लो होतोय, करंट फ्लो होतोय. तर ती कुठली एनर्जी आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी. कुठली एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. जेवढं तुम्ही वर्क कराल या मॅग्नेटला पुढं मूव्ह करण्यासाठी तेवढा काय होईल, करंट इंड्यूस होईल, तेवढा करंट काय होईल, तयार होईल. जेवढं फास्ट तुम्ही वर्क कराल तेवढा फास्ट किंवा जास्त करंट काय होईल, प्रोड्यूस होईल. बरोबर. कन्वर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. याच्यामध्ये काय, कन्वर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. नाही तर कन्फ्युजनमध्ये आपण काय म्हणू, कन्वर्जन ऑफ मॅग्नेटिक एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं मॅग्नेटिक एनर्जी आहे पण जोपर्यंत फ्लक्स चेंज होत नाही तोपर्यंत करंट प्रोड्यूस होणार नाही. आणि फ्लक्स चेंज करण्यासाठी या दोघांमध्ये मोशन पाहिजे. बरोबर. त्यासाठी कन्वर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आला फॅरेडेज फर्स्ट लॉ. व्हेनेवर देर इज चेंज इन magnetic flux in the circuit, in the closed circuit, then current is induced in the circuit. This is Faraday's first law. फर्स्ट लॉमध्ये काय पाहिलं, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर काय होईल, EMF प्रोड्यूस होईल. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर करंट इंड्यूस्ड होईल आणि करंट इंड्यूस आहे म्हणजेच काय, EMF इंड्यूस होईल. बरोबर. दिस इज फॅरेडेज फर्स्ट लॉ. आता किती EMF प्रोड्यूस होईल ते कोण सांगते, फॅरेडेज सेकंड लॉ. किती EMF प्रोड्यूस होईल. फॅरेडेज सेकंड लॉ काय, फॅरेडेज सेकंड लॉ, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF, magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change in magnetic flux, rate of change in magnetic flux. बरोबर. आता काय बघू आपण, इंड्यूस्ड EMF साठी आपण सिम्बॉल E वापरायचा आहे. इंड्यूस्ड EMF स्मॉल e, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF हे मॅग्निट्यूडसाठी सिम्बॉल आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आत्ताच आपण एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलेलं आहे, फाय जर कॉन्स्टंट असेल म्हणजे काय, मॅग्नेट स्टेशनरी आहे, फील्ड लाईन्स ज्या पास होत आहेत त्या कॉन्स्टंट आहेत,
तर त्यावेळी करंट प्रोड्यूस होत नाही, म्हणजे EMF काय असणार आहे, 0. ज्यावेळेस फाय चेंज होईल त्यावेळेसच करंट प्रोड्यूस होते आणि त्यावेळेसच EMF इंड्यूस होतोय. म्हणजे काय, दिस मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फ्लक्स किती अमाऊंटनी चेंज होतोय त्यावरती EMF डिपेंड आहे. तुम्ही फास्ट मॅग्नेट पुढं मूव्ह केला, फास्ट फ्लक्स चेंज होईल, जास्त करंट इंड्यूस होईल, म्हणजे काय, EMF पण काय असेल, जास्त असेल. स्लोली मॅग्नेट पुढं मूव्ह केला तर काय होईल, हा रेट कमी होईल फ्लक्स चेंज होण्याचा, म्हणजे EMF पण काय असेल, कमी असेल. बरोबर. मॅग्नेट मूव्ह केला नाही तर फाय काय असेल, 0, कारण की चेंजच होणार नाही. फ्लक्स असेल, फील्ड लाईन्स त्याच एरियामधून पास होतील पण चेंज नाहीत होणार, मग त्यावेळेस d∅dt काय असेल, 0, म्हणजे EMF काय असेल, 0. ज्यावेळेस मॅग्नेट आणि कॉईल मध्ये रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळेसच त्यावेळेसच काय होईल, EMF इंड्यूस होईल, त्यावेळेसच करंट काय होईल, प्रोड्यूस होईल. जर मॅग्नेट किंवा कॉईल स्टेशनरी असेल तर EMF काय असेल, 0. दिस इज फॅरेडेज सेकंड लॉ. मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आता इथं E इज इक्वल्स टू d∅dt. इथं आपण कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी K ची व्हॅल्यू 1 घेतलेली आहे. फायची व्हॅल्यू आपण पाहिलेली आहे d/dt ऑफ NAB cos थिटा. फायची व्हॅल्यू आत्ताच आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, NAB cos थिटा. म्हणजे E आता कुठल्या कुठल्या क्वांटिटीमुळे चेंज होईल ते आपल्याला सांगता येईल लगेचच. बरोबर. सपोज नंबर ऑफ टर्न्स जे कॉईलचे होते ते कॉन्स्टंट आहेत, नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट आहेत. एरिया पण त्या कॉईलचा काय असणार आहे, प्रत्येक लूपचा कॉन्स्टंट आहे. सपोज आपण मॅग्नेटिक इंडक्शन B चेंज केलं तर काय होईल, फ्लक्स चेंज होईल. मग यामध्ये N कॉन्स्टंट असेल, A कॉन्स्टंट असेल, थिटा कॉन्स्टंट असेल. ही B ची व्हॅल्यू आहे. इथं आपण समजा मॅग्नेट ठेवला, एरिया कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ लूप कॉन्स्टंट आहेत, B कॉन्स्टंट आहे, थिटा कॉन्स्टंट आहे आणि B आपण चेंज करतोय तर त्यावेळेस E काय होईल, चेंज होईल. म्हणजे NA cos थिटा कॉन्स्टंट, रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक इंडक्शन. बरोबर. सपोज तुम्ही मॅग्नेट हे जे असं ठेवलेलं आहे ते तुम्ही रोटेट केलं असं. बरोबर. रोटेट केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईनची डायरेक्शन चेंज होईल पण एरिया वेक्टर चेंज नाही होणार. मग त्यावेळेस काय चेंज झाला तर थिटा. जसं मॅग्नेट रोटेट होईल त्यावेळेस काय चेंज होईल, थिटा. NAB सगळंच कॉन्स्टंट असेल, थिटा वॅरिंग असेल. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे चेंज होईल, थिटामुळं. आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यानंतर E पण काय होईल, चेंज होईल. बरोबर. हे रोटेट झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या अशा पास होत होत्या त्या काय होतील, चेंज होतील. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पण काय होईल, चेंज होईल. या प्रत्येक क्वांटिटीवरनं मॅग्नेटिक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF, इंड्युस्ड EMF काय होईल, चेंज होईल. दिस इज द फॅरेडेज सेकंड लॉ. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. इथं पण कळलं, फॅरेडेज 2 लॉ, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. फर्स्ट लॉ काय, whenever there is change in magnetic flux in the closed circuit then current is produced in the circuit. This is Faraday's first law. And second law, the magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change in magnetic flux. This is the Faraday's second law. Understand?